जे उमेदवार जे पराजित झाले त्यांचे आम्ही कारणे या ठिकाणी वहिनींनी आमची भूमिका ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थानं भोर मुळशीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने दादांनी योगदान दिलं मग दादांचं जेवढं बारकाईने या मतदारसंघावर लक्ष होतं त्याच पद्धतीने लक्ष भविष्यात वहिनी या ठिकाणी ठेवतील आणि त्यांनी तसं सांगितलं पण आहे आणि आपल्या भागातली अनेक विकास कामं जी दादांनी पाहिली होती स्वप्न ती विकास कामं आपल्याला करायची ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी वहिनी या ठिकाणी कटिबद्ध आहे. वहिनींवर पालकमंत्री पदाची जबाबदारी आली दादांच्या जाण्याने एक मोठी पोके निर्माण झालेली आहे. वहिनींच्या माध्यमातून मी भरून निघेल का म्हणजे कार्यकर्त्यांना आधार नक्कीच करतात दादांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे परंतु भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न वहिनींच्या माध्यमात या ठिकाणी होईल कारण की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना दादांना वहिनीच्या रूपाने या ठिकाणी पाहतोय आणि वहिनी आहेत म्हणजे दादा आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही पण भविष्यात काम करू आणि वहिनी पण त्या पद्धतीने त्यांची भूमिका पार पाडतील याचा आम्हाला विश्वास. पक्षातील अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की विलिनीकरण झालं पाहिजे राष्ट्रवादी झालं पाहिजे त्याबाबत काही चर्चा किंवा अशा प्रकारे झाले तर आमदार म्हणून तुम्हाला आवडेल? आजची काय आता चर्चा झालेली नाही परंतु वहिनींच्या नेतृत्वाखाली जर हे सर्व घडणार असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोण विराजमान होईल याच्याबाबत आता वहिनींनी प्रत्येक तालुक्यातल्या विजयी सदस्य आहेत त्यांची भूमिका झाली आता वहिनी बसतील तर आम्ही सगळं आमदार आदित्य मागे निर्णय चांगली चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला. ठीक आहे एक महत्वाचं आमचं रिंग रोड समोर बघा रिंग रोडला तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की